मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत संत सद्गुरू बाळूमामा यांची एक अत्यंत महत्त्वाची आणि आयुष्याला योग्य दिशा देणारी शिकवण। मित्रांनो, बाळूमामा नेहमी म्हणायचे, दुसऱ्यांचं वाईट करून आपलं चांगलं कधीच होत नसतं। हे कायम लक्षात ठेवा। मामांच्या या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचं तत्वज्ञान दडलं आहे। बाळूमामा सांगायचे, माणूस कितीही हुशार असो, कितीही शक्तिशाली असो, पण जर तो दुसऱ्याला दुखावून, दुसऱ्याला खाली खेचून, दुसऱ्याचं नुकसान करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल तर ते यश खऱ्या अर्थाने यश नसतं। बाळूमामा म्हणायचे, अशा मार्गाने मिळालेलं यश बाहेरून मोठं दिसतं, पण आतून मनाला शांतता मिळत नाहीये। बाळूमामा शिकवायचे की देवाला फक्त पूजा, माळा, नैवेद्य याने आनंद होत नाहीये, तर देवाला सर्वात जास्त आनंद होतो तो माणसाच्या चांगल्या वागण्यातून। बाळूमामा म्हणायचे, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं हीच खरी भक्ती, दुसऱ्याला आधार देणं हीच खरी सेवा, आणि दुसऱ्याचं भलं करणं हीच खरी पूजा। मित्रांनो, बाळूमामा नेहमी सांगायचे, जे आपण जगाला देतो तेच अनेक पटीनं आपल्याकडे येतं। म्हणून बाळूमामा म्हणायचे, जर तुम्ही चांगुलपणा पेराल तर आनंद उगवेल, जर प्रेम पेराल तर समाधान उगवेल, पण जर वाईट पेराल तर दुःखच उगवणार आहे। बाळूमामा वारंवार सांगायचे, मन स्वच्छ ठेवा, विचार निर्मळ ठेवा आणि कोणाच्याही वाटेला अडथळा बनू नका। बाळूमामा म्हणायचे, स्पर्धा करा पण द्वेष ठेवू नका, पुढे जा पण कोणाला ढकलून नाहीये, जिंका पण कोणाला हरवून नाहीये। कारण बाळूमामा म्हणायचे, दुसऱ्याला पाडून उभं राहणं हे सामर्थ्य नाहीये, तर दुसऱ्याला उभं करून पुढे जाणं हेच खरं सामर्थ्य आहे। मित्रांनो, बाळूमामांची ही शिकवण खूप साधी आहे पण खूप गहन आहे। दुसऱ्याचं भलं म्हणजेच आपलं भलं, आणि दुसऱ्याचं वाईट म्हणजे शेवटी आपलं सुद्धा नुकसान। म्हणून बाळूमामा म्हणायचे, आयुष्यात कितीही मोठे व्हा पण मनाने मोठे व्हा, कितीही श्रीमंत व्हा पण कर्माने श्रीमंत व्हा, आणि कितीही पुढे जा पण कोणाचं वाईट करून नाहीये। हीच बाळूमामांची खरी शिकवण आहे, जी मनात ठेवली तर आयुष्य शांत, सुंदर आणि समाधानाने भरलेलं नक्कीच होईल। मित्रांनो, तुम्हाला देखील संत सद्गुरू बाळूमामा यांची ही शिकवण आवडली असेल तर कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहायला विसरू नका। बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं।